कोकण। सभापती महोदय, पुरवणी मागण्याअंतर्गत सभागृहाच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या सूचना आणि मागण्या केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सन्मान्य खडसे साहेबांनी गोड्या पाण्यातल्या मासेमारीला डिझेलची सबसिडी देणं अशी एक मागणी केलेली आहे। सभापती महोदय, आपल्या महाराष्ट्र सरकारने पहिल्या 100 दिवसामध्येच मत्स्य व्यवसाय या खात्यामध्ये एक ऐतिहासिक असे निर्णय घेतले। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या मत्स्य विभागाला किंवा मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देणं हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि देशातलं आपलं पहिलं राज्य आहे ज्यांनी ह्या मत्स्य व्यवसायाला अशा पद्धतीने शेतीचा दर्जा दिलेला आहे। त्यामुळे सभापती महोदय, हे जे सबसिडी देणं, जसं आपण समुद्राच्या मासेमारीला सबसिडी आणि शेतकऱ्याच्याच आधारे किंवा शेतकऱ्याच्याच मार्गाने असंख्य ज्या सुविधा शेतीमध्ये देतो, त्याच पद्धतीने ह्या मत्स्य व्यवसायाला पण असंख्य आपण सुविधा द्यायला सुरू केलेल्या आहेत। म्हणजे त्याच्यामुळे हे जे गोड्या पाण्यातले जे मच्छीमार आहेत, राज्यातल्या ज्या ज्या सुविधा आपण शेतकऱ्यांना देतो आहे सभापती महोदय, त्या सगळ्या सुविधा आता आपण मच्छीमारांना पण देण्याचा निर्णय घेत असल्यामुळे ही सबसिडीची मागणी ही त्याच्या अंतर्गतच सभापतीमध्ये येते। त्याच्यानंतर आमच्या परिणय फुकेजींनी शेतकऱ्यांप्रमाणे 4% कर्ज देण्याची मागणी मच्छीमारांसाठी केलेली आहे। सभापती महोदय, हा जो काय आपण निर्णय घेतलेला आहे मत्स्याला शेतीचा दर्जा देण्यामध्ये, त्यामध्ये आता आमचं खातं स्वतंत्र GR म्हणजे विम्यासाठी स्वतंत्र GR काढणं, त्याच्यामध्ये सवलतींसाठी स्वतंत्र GR काढणं, नुकसान भरपाईसाठी स्वतंत्र GR काढणं आणि हा प्रक्रियेमध्ये आता शेवटचा टप्पा आला असल्यामुळे हे जे काही 4% ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना देतो त्याचप्रमाणे येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे मोजून मी काही आठवड्यामध्येच अशा पद्धतीचा GR प्रकाशित होईल आणि मग मच्छीमारांना पण 4% कर्ज देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक बँक सुरू करेल। सभापती महोदय, आमच्या दरेकर साहेबांनी तशी थोडी नाराजगी व्यक्त केली, पण मी त्यांनाही सांगते, ज्येष्ठ सदस्य आहेत, आमच्या कोकणातून येतात, मच्छीमारांबद्दल त्यांना फार काळजी आहे सभापती महोदय, आणि त्यांचं म्हणणं आहे की डिझेल परतावना आमच्या मच्छीमारांना दिलाच गेलेला नाही आणि उशिरा भेटतो। माहिती सभापती महोदय अतिशय चुकीची आहे। मी पटलावर आपल्याला ही सगळी आकडे जे आमच्या डिपार्टमेंटनी आत्तापर्यंत जे डिझेल परतावण्याबद्दल आता जे काही मच्छीमारांना जो आधार दिलेला आहे, सभापती महोदय, डिझेल परतावना हा आमच्या मच्छीमारांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असतो। मी विरोधी पक्षाचा आमदार असताना असंख्य वेळी ह्या विषयावर बोट ठेवून या जास्तीत जास्त मदत आणि लवकरात लवकर मदत आमच्या मच्छीमारांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून मीही मागणी करायचो। पण सभापती महोदय, मी आमचे प्रवीण दरेकर साहेब असो किंवा आपल्या माध्यमातून, आपल्या ह्या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मच्छीमार बांधवांना विश्वास देतो की आत्तापर्यंत डिझेल परतावण्यासंदर्भात कुठल्याच अगोदरच्या ज्या सरकारने मदत केली नाही, तशी आत्ताच्या आमच्या ह्या महायुतीच्या सरकारने डिझेल परतावण्यासंदर्भात म्हणजे आत्तापर्यंत 25-26 मार्चपर्यंत सगळे डिझेल परतावण्याचे पैसे सभापती महोदय आपण दिलेले आहेत। 24-25 126 कोटी आपण वितरण केले, 25-26 आत्तापर्यंत 28.48 कोटी अजूनपर्यंत मच्छीमारांना ह्या निमित्ताने आपण दिलेले आहे आणि ह्या वर्षामध्ये म्हणजे 25-26 147.78 कोटीची तरतूद आपण केलेली आहे। म्हणजे ह्या बाबतीमध्ये मच्छीमारांनी चिंताच करू नये, डिझेल परतावण्याबद्दल 100% त्यांना मदत करण्याची भूमिका हे आमच्या महायुतीची सरकारची असल्यामुळे त्याबद्दल त्यांनी चिंता करू नये। अध्यक्ष महोदय, आमच्या कापणे मॅडमनी तारापूर ॲक्वेरियमचा विषय इथे काढला। अध्यक्ष महोदय, तारापूर ॲक्वेरियमबद्दल मला वाटतं सभागृहाच्या सगळ्या सदस्यांच्या आठवणी असतील आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या शालेय जीवनामध्ये तिथे निश्चित पद्धतीने भेट दिली असेल आणि प्रत्येकाला आज मुंबईमध्ये एक महत्त्वाचं
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेलं जे ठिकाण ते आमचे तारापूर एक्वेरियम आहे अध्यक्ष महोदय. त्या बाबतीमध्ये आमच्या खात्याच्या माध्यमातून 350 कोटीची तरतूद आपण ह्यावेळी करून ठेवलेली आहे. PMC नेमून ठेवलेली आहे. आपण न्यूझीलंडचा आर्किटेक्ट पण नेमलेला आहे अध्यक्ष महोदय. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण तारापूर एक्वेरियम पूर्ण पद्धतीने बांधायला घेणार आहे. मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की आपण असं एक्वेरियम उभं करतोय की जगातले सगळे पर्यटक आपला एक्वेरियम निश्चित पद्धतीने बघायला येतील. आपल्याला अभिमान वाटेल की अशा पद्धतीचं एक्वेरियम आपल्या मुंबईमध्ये उभा आहे. एवढा विश्वास आपल्या माध्यमातून मी सभागृहाला देतो अध्यक्ष सभापती महोदय. आणि म्हणूनच मत्स्य व्यवसाय विभागाच्या मागणी क्रमांक D6 व D9 खालील बाब क्रमांक 56 ते 61 अन्वये सादर केलेल्या एकूण 15,41,52,000च्या पुरवणी मागण्या मान्य करण्याची आपल्या मार्फत विधिमंडळात विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.